ये बुक का लॉन्च घोषित करता हूँ। हा पाठ डेडिया जिद्दचाही सभासद. जिद्दच्या अनेक एकांकिकांना याने संगीत दिलेलं आहे. अनेक कार्यक्रमांच्या वेळी आयोजनात मदत केली. इव्हेंट मॅनेजमेंट हा त्याचा आवडता विषय आहे. तुला काय वाटतं बोलायचंस? मेरा एक बड़ा प्रॉब्लम है कि मुझे मराठी नहीं आती, तो सॉरी मैं हिंदी में बात करूँगा. सर को पता है कि मुझे मराठी नहीं आती, बट कोई अभी तक ऐसा कोई प्रॉब्लम नहीं हुआ है. हमारे कम्युनिकेशन में कभी प्रॉब्लम तो नहीं हुआ है. तो सर से मैं मिला था मेरे एक फ्रेंड के थ्रू, परमेश के थ्रू हम मिले थे. तो एक ड्रामा कर रहे थे हम लोग थाने में, हम लोग साथ में उसके रिगार्डिंग में मिले थे. तो उस ड्रामा में आगे हमको और काम करने का मौका मिला. और ऐसा है कि ये लर्निंग फेज है, तो सर से हमने बहुत कुछ सीखा भी, और कुछ ऐसी बातें सीखी कि जो शायद कोई नहीं सिखा है. अब आगे क्या होगा ये तो किसको पता नहीं है, बट आई विश कि सर का जर्नी और अच्छे से अब हम लोगों ने जो स्कूल कंपटीशन किया था उसके बारे में तुम्हारा क्या ख्याल है? तो स्कूल कंपटीशन का सबसे मेन फैक्टर है कि बच्चे हैंडल नहीं होते. बच्चे ऐसे हैं कि आपके पास अगर 3-4 बच्चे साथ में हों तो सिर में दर्द हो जाता है. पर ये ऐसे है जो 50 बच्चों को एक साथ हैंडल कर सकते. उनको शांत रखना वो कला सिर्फ इनमें और किसी में नहीं है. वो 50 बच्चों को कैसे हैंडल करना, उनसे किस तरह से उनके टैलेंट को बाहर निकालना है, ये कोई एक्सपीरियंस वाला ही बड़े अच्छे से कर सकता है जैसे सर है. और इन्होंने हमें एक फैक्टर मुझे जो सिखाया है वो है पेशेंस. पेशेंस रखने से हर चीज़ होती है. और सर आप कुछ ऐड करो. तुम्हें क्या लगता है मेरे साथ रह के कुछ फायदा हुआ, नुकसान हुआ, क्या हुआ? सर नुकसान जैसा कुछ भी नहीं है, जो है सब फायदेमंद ही है. और सर नया सीखने को मिले तो सर सबको अच्छा पटना में हमने जो मुस्लिम लड़कियों का ड्रामा बिठाया था उसके बारे में क्या बोलेगा? पूरी मुस्लिम लड़कियां थी जिसका म्यूजिक किया था. हाँ वो इसमें हाँ सफाई वाला. एक्सपीरियंस अच्छा था क्योंकि हम पहली बार ऐसा कुछ कर रहे थे सर कि सिर्फ लड़कियां हैं और वो भी अदर कास्ट की हैं. तो पहली बार ऐसा कुछ हमने किया था. वो एक्सपीरियंस भी अच्छा था और काफ़ी नई बातें सीखने को भी मिली कि कैसे उनके साथ कैसे ट्रीटमेंट और कैसे हैंडल करना है. तो चीज़ें मतलब काफ़ी नई चीज़ें और काफ़ी अलग अलग लोग भी मिले. जैसे सर के कुछ जैसे अभी आपने देखा हमारा एक आउटिंग प्लेस था जैसे गुरु कृपा. वहाँ पे काफ़ी मीटिंग्स भी हुई और काफ़ी लोगों से जान पहचान भी हुई. काफ़ी नए चेहरे देखने को मिले. तो सर ने मुझे भी इंट्रोड्यूस कराया और आगे चलते जाएगा सिलसिला ऐसे. नमस्कार. इथे अण्णा जोशी आणि संतोष खाडे उपस्थित आहेत. तुम्हा दोघांचं मी खूप स्वागत करते आणि तुम्हा दोघांनाही विनंती करते या पुस्तकाचं आपण आधी प्रकाशन करूया. पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करते. आणि यानंतर आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत. हा मंच आपल्याला गप्पा मारण्यासाठी आहे आज. कारण तुम्ही दोघंही जण अशोक महाजन सरांना बऱ्याच वर्षापासून ओळखता.
म्हणजे मला जी कल्पना दिली अण्णा जोशी तुमच्या बाबतीत जी कल्पना दिली त्याबद्दल ते तुम्हाला ओळखतात असं त्यांनी सांगितलं, पण तुम्ही त्यांना म्हणे ओळखून आहात असं मला सांगितलं. तर हे ओळखून असणं कसं आहे म्हणजे काय मला काहीच कळलं नाही, पण मला हे सांगितलं आहे. खरं तर अशोक महाजन म्हणजे ज्याला आम्ही पहिल्यापासून गोट्या महाजन म्हणतो, हो तर हा माणूस तसा त्याला ओळखतो म्हणणं म्हणजे थोडंसं डेअरिंगच आहे, कारण हा कितीही खोल आहे याचा खोलपणा कधीच कळत नाही. बरं. आणि जितकं आत शिरावं तितका तो गहन होत जातो, तितके त्याचे नवीन नवीन त्याच्या कला आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्याला कळतात. त्यामुळे मी ओळखतो म्हणतो म्हणजे तशा अर्थाने बरोबरच आहे ते. गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण 30-40 वर्ष तरी झाली मी ओळखतो त्याला. 75 तर नक्कीच. पूर्वी तो कविता वगैरे नाटकं प्रयोगपासून असे वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमधून त्यांनी धडपड केली आहे म्हणा, उमेदवारी केली, काय असेल ती. आणि रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत गोरेगाव रेल्वे स्टेशनवर नाटकांच्याबद्दल चर्चा करणं हा आमचा छंद होता त्यावेळेस. आमचा एक 8-10 जणांचा ग्रुप होता त्यावेळेस. त्यातले काही बरेचसे पुढे गेलेत, काही अजून धडपडत आहेत. पण तो एक छंद होता आमचा, म्हणजे रात्री 1 कधी कसा वाजायचं ते कळायचंच नाही आपल्याला. तिथला कॅन्टीनवालाही आमचा चांगला दोस्त झालेला होता. तर ते दिवस मला आठवतात जेव्हा मी गोट्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा. आणि तो लिखाण थोडंफार त्यावेळेस करायचा. आता हल्ली त्यांनी ते थोडंसं मनावर घेतलं आहे, त्यामुळे रेग्युलरली ठरवून काहीतरी लिखाण करतो हे फार चांगलं आहे. की त्यावेळेस त्याला म्हणायचं तू लिखाण करत जा, पण ते लिखाण करण्यापेक्षा बोलण्यामध्ये त्याचा जास्त भर असायचा, सांगण्यामध्ये किंवा नाटक डायरेक्शन करण्यामध्ये. त्या काळात त्यांनी अनेक कॉलेजेसच्या इंटर कॉलेज स्पर्धांच्या नाटकांचे डायरेक्शन्स केले होते. आणि बँक सांभाळून ते करणं हे तसं कठीणच होतं, पण तो करत होता शांतपणे. आणि त्याच्यातून हळूहळू आता तो ज्या स्टेजला आलेला आहे, त्याने काही पुस्तकं पण लिहिली आहेत, काही कवींना एकत्र करून काव्यसंग्रह पण छापलेले आहेत. आणि ह्याच्या पुढेही त्याचा असंच प्रगती होत राहील याच्याबद्दल खात्री आहे. खूप छान सांगितलं. तुमच्याबद्दल त्यांनी सांगताना मी ओळखतो म्हणताना त्यांनी खूप छान उल्लेख केला होता. ते म्हणाले अण्णा जोशी हे नुसतं सगळेजण म्हणत असले तरी आम्ही त्यांना बेसिन म्हणतो, वॉश बेसिन. तर मी म्हटलं हे काय, हा काय प्रकार आहे. तेव्हा त्यांनी तुमचं दुर्मिळ असलेला गुण सांगितला. कुठल्याही माणसाच्या मनात खूप साठलेलं असतं, पहा काही मळमळ असते, कोणाबद्दल काही सांगायचं असतं, अक्षरशः माणसाला ओकायचं असतं ते. तर ते ओकल्यानंतर ते दुसऱ्या कुणाकडे जाणार नाही, ते साठवून घेणं, पण ते दुसरीकडे न जाऊ देणं हा फार आजकालच्या काळातला दुर्मिळ गुण आहे. तो तुमच्यात आहे, हा त्यांनी अगदी आवर्जून उल्लेख केला. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. एकमेकांबद्दल तुमच्या मनात जो आदर आहे ना, त्याचं मला जाम कौतुक वाटलं. तुमच्याही लक्षात आलं असेल की आता मी त्याच्याबद्दल जे काय बोललो ते फक्त जे सांगण्यासारखं होतं तेवढंच सांगितलेलं आहे. हो अगदी. त्यांनी मला तुमच्याबद्दल जेव्हा सांगितलं ना, तेव्हाच माझ्या ही गोष्ट लक्षात आली की तुम्ही एकमेकांना किती छान अर्थाने ओळखता. म्हणजे एकमेकांच्या गुणांची जाण येणं हा खरंच दुर्मिळ असलेला गुण आहे. खरं. तर संतोषजी, तुमची आणि अशोक महाजन यांची जवळजवळ 10 वर्ष ओळख आहे. आणि तुमचं चैत्र शोभा हे जे मासिक आहे, जे तुम्ही दिवाळी अंक चालवता किंवा वार्षिक अंक जो चालवता, त्यानिमित्ताने तुमची पहिल्यांदा ओळख झाली आणि त्यानंतर वारंवार तुम्ही संपर्कात येत गेला. तर या संदर्भात या काळामध्ये तुमच्याजवळ बऱ्याच काही आठवणी साठल्या असतील. नक्कीच. तर त्या शेअर कराल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक महाजन आणि मी दोघेही माणूसवेडी माणसं. बरं. आणि कवी, लेखक किंवा ते नाटककार, डिरेक्शन्स हे बाजूला राहतं. बरं. आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो आणि तो एकमेकाला शोधत जातो, हा महत्त्वाचा दुवा आमच्यामध्ये. बरं. आणि त्यातूनही अशोक महाजन यांचं एक व्यक्तिमत्व म्हणजे जिद्द. येस. आणि म्हणजे त्यांच्या नावातच एक जिद्द जी आहे, ह्या जिद्दीशी मी जोडला गेलो खरं म्हणाल तर. बरं. नेमका दिवस सांगता येत नाही किंवा नेमका प्रसंग सांगता येत नाही. अशोक महाजनांची मला माहीत आहे असलेली ओळख म्हणजे खूप अगोदर मी ह्या लायब्ररीमध्ये
माझ्या मिसेस एका लायब्ररीची सदस्य होती, कामगार कल्याण तिकडे. तर त्यावेळी मी त्यांची माझी भेट झाली होती, परंतु ती भेट ते अशोक महाजन किंवा मी संतोष खाडे अशी काही नव्हती. आणि त्यानंतर जिद्दच्या एका कार्यक्रमाला माझ्या मित्राकडून मला निमंत्रण आलं की असा असा एक कार्यक्रम आहे, तू तिथे कविता सादर करण्यास यायला हवं. मग तिथे मी होतो, जयेश मेस्त्री, त्यांची पत्नी आणि अशी काही मंडळी, आणि तिथे मी कविता सादर केली आणि अशोक महाजनाने ती कविता खूप आवडली. आणि मग ते म्हणाले तुम्ही ह्या कार्यक्रमाला येत जा. बहुतेक माझं नावसुद्धा त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं, पण त्या कवितेने आम्हाला एक दुसऱ्याला जोडलं. त्यानंतर मग आम्ही आमची अनुयोग शाळेमध्ये ते माझ्या प्रकाशनाला आले होते आणि मग आम्ही असे भेटत राहिलो, बोलत राहिलो. त्यांचे काही विषय होते ते मला सांगायचं आणि मग जिद्दला त्यांची जी जिद्द होती, कारण मला ती जिद्दीला एक सलाम ठोकावा वाटतो. कारण त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं जे सावरकर नेहमी म्हणायचे, याल तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. मग पुन्हा एक झालं, सावरकर मी भक्त म्हटलं तरी चालेल, मी सावरकरांचा भक्त आणि ते सुद्धा सावरकरांच्या कुठेतरी विचाराशी जोडलेले. मग अजून ते नातं घट्ट झालं. आणि खरोखरच त्या जिद्द ह्या संस्थेमध्ये जरी एक कार्यक्रम आम्ही असा केला होता की त्या कार्यक्रमाला अनेकांना निमंत्रण होतं, पण त्यावेळी मला वाटतं आम्ही 3 माणसं होतो. त्या क्षणाला 3 माणसं होतो. आणि त्या कामगार कल्याणमध्ये होते की एका शाळेमध्ये तो कार्यक्रम होता. मग ते म्हणाले घ्या माईक सुरू करा. त्यावेळी अजून ते मला आवडले, कारण मग अजून कोण मंडळी येत आहेत का वगैरे, नाही येतील ते येतील, नाही येतील ते नाही येतील, पण कार्यक्रम 3 माणसांमध्ये तो कार्यक्रम जो रंगला ते मला अजून आवडलं. म्हणजे ही त्यांची महत्त्वाची ओळख. नंतर बाकी जर सरांनी तर सांगितलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशोक महाजनांची इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे कटू बोलणारी माणसं काही लोकांना खटकतात, पण मला आवडतात. त्याचं कारण हे, कटू बोलणारी माणसं ही नेहमी खरं बोलत असतात. ती कुणावर तरी ज्यावेळी टीका करतात त्यावेळी तो द्वेषाने वगैरे नसतो, कारण कटू बोलणारा माणूस हा नेहमी खुल्या मनाचा असतो. आणि अशोक महाजनांमध्ये तो गुण आहे. एखादी गोष्ट नाही आवडली तर ती नाही आवडली म्हणून सांगणारा माणूस. आणि अशा पद्धतीची माणसं पुन्हा मला आवडतात. आणि म्हणून अशोक महाजन जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी ते कुठेतरी खूप जवळचे आणि खूप जुनी ओळख अशी मला वाटते. अगदी छान. म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये एक जोडणारा कॉमन दुवा आणि त्यातही मूळ सच्चा स्वभाव हे जास्त कारणीभूत आहे. म्हणजे दोघांच्याही बाबतीत मला जाणवलं. आणि तुमच्या आधी मी सगळ्यांशी जो संवाद साधला, काही त्यांच्या वर्गातले होते, काही नंतर त्यांच्या संपर्कात आलेले होते, काही व्यवसायानिमित्त, पण सगळ्यांमध्ये हा एक कॉमन दुवा दिसला की त्यांचा सच्चा स्वभाव आणि निर्भीडपणा. म्हणजे मला हे आवडतं, हे आवडत नाही हे सांगण्याचा स्पष्ट वक्तेपणा. म्हणजे एक कलाकार म्हणून तुम्ही जोडले गेलात तसं माणूस. त्यात एक विशेष म्हणजे कलाकार आज कलेमध्ये म्हणा किंवा सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहेत, परंतु अशोक महाजन ही एक व्यक्ती आहे, ती अशी धडपडते आहे की जी अनेकांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या पद्धतीने कसं पुढे जाता येईल यासाठी त्यांचा एक मनाची, त्यांच्या विचारांची तळमळ चालू असते. म्हणजे कलाकारांना व्यासपीठ देणं म्हणा किंवा त्यांना त्यांच्या पद्धतीने उमलतं करणं म्हणा, तो एक त्यांचा एक महत्त्वपूर्ण गुण आपल्याला इथे नमूद करावा लागेल. खूप छान वाटतं ना असं एका कलाकारांनी दुसऱ्या कलाकाराबद्दल इतक्या प्रामाणिकपणे मनापासून बोलणं. म्हणजे मगाशी गमतीत आम्ही म्हणालो की ते तुमच्याबद्दल चांगलंच बोलावं लागेल नाही का, तेव्हा ते म्हणाले मोकळेपणात, नाही तुम्हाला जे माझ्याबद्दल वाटतं ना ते इथे बोलायचं आहे, कारण हे उगीच खोटं दिखावा करणारा स्टेज नाही आहे. आणि गंमत सांगते, इथे जे कॅमेऱ्यासमोर माझ्याशी बोलले ना, पाठीमागे सुद्धा सगळ्या व्यक्तींनी मला त्यांच्याबद्दल हेच सांगितलं. आणि हे नुसतं मी ऐकलं नाही आहे, मी स्वतः तो अनुभव घेतला. जेव्हा मी त्यांच्याच्या संपर्कात आले त्यावेळी मलाही तो सच्चेपणा वेळोवेळी जाणवला. आणि त्यामुळे हे सगळं खूप छान वाटतं. या निमित्ताने आपण खरं तर सगळं इथे हॉल भरलेला असेल, सगळेजण असू, त्यांच्यासमोर आपण गप्पा मारू असं वाटलं होतं. पण मला उलट हे जास्त बरं वाटतंय, कारण एकाचं ऐकल्यावर दुसरा त्याची कॉपी करतो. इथे प्रत्येकजण आपल्याला काय अनुभव आला, मनातलं हे सांगतो आणि अशा अनेक गोष्टी उघड होत आहेत. आणि अशोक महाजन आपल्याला नव्याने कळत आहेत. खरंच अजून काही तुम्हाला त्यांच्याबद्दल शेअर करण्यासारखे असल्या अजून काही जुन्या आठवणी की अरे हो हे माझं सांगायचं राहिलं तर जरूर शेअर करू शकता. तसं सांगण्यासारखं म्हटलं तर खूप आहे.
अगदी आठवणीतले किस्से ज्याला म्हणता येतील त्याला अगदी खूपच आहेत ते काय तसं आता लगेच सांगता येतील असं नाही. त्यांची स्मरणशक्ती मात्र खूप जोरदार आहे. त्यांनी मला आता संतोष आणि आम्ही एकमेकांना बरेच वर्ष ओळखतो, पण त्यांनी मला विचारलं यांच्या बायकोचं नाव काय आठवत नाही. मी म्हटलं तर त्यांनी सांगितलं यांना नाव घ्यायला सांग, त्यांच्या बायकोचं नाव एवढा त्यांनी अचूक आणि विचार करून ठेवलेला आहे. प्रत्येकाबद्दल ते असे काहीतरी क्लूज देत असतात की जे आपल्या लक्षातही येत नाहीत किंवा लक्षात राहत नाहीत ते सहज उल्लेख करतात. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती फार दांडगी आहे. म्हणजे लोकसंपर्क एवढा असताना एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे खरंच कठीण आहे. नाही बरोबर आहे, मी हा उल्लेख केला, पण मला वाटतं आता जाऊ दे, तुम्ही नावही सांगूनच टाका. माझ्या बायकोचं नाव सौभाग्यश्री आहे. बर, हेच तो उल्लेख केला. हां, तर त्यामध्ये मग त्यांनी मला प्रश्न विचारला, हा सौ वेगळा लिहायचा आहे की मला पण तरी सुद्धा त्याला माहिती होतं की याने नाव म्हणजे हे वेगळं असणार काहीतरी. मग त्यांनी सांगितलं सौ 2 वेळा लिहावा लागेल. केवढे बारकावे त्यांच्या लक्षात राहतात आणि तुम्ही कलाकार आहात, वेगळंच काहीतरी खरंच तुम्ही शोधता ते त्यांनी लक्षात ठेवलं. छान वाटतंय तुमच्याबरोबर गप्पा मारून आणि तुमच्याकडनं नवीन नवीन माहिती, प्रत्येकाकडनं काहीतरी मला अशोक महाजन यांच्याबद्दल माहिती आहे. त्याबद्दल तुमचेही आभार खूप खूप, आणि असेच यापुढेही त्यांना सतत सहकार्य करत राहा. नक्की नक्की. धन्यवाद. धन्यवाद. अशोक महाजन यांना आम्ही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून नवीन नवीन उपक्रम चालू राहून दे आणि त्यांची जिद्द सर्वांसाठी एक जिद्द बनून दे. वा, धन्यवाद.